डॉक्टर, माझ्या वडिलांच्या पायाच्या ज्या गुडघ्याची जी गादी आहे त्याची खूप झीज झालेली आहे आणि त्यांना चालायला पण खूप त्रास होतो आणि आम्हाला असं रिकमेंड केलं आहे की तुम्ही नी रिप्लेसमेंट करा आणि माझे वडील या सगळ्या प्रोसेसला खूप घाबरत आहे. सो तुम्ही याच्याबद्दल काही सांगू शकता? ओके, शुअर. मग मी तुमची डेफिनेटली हेल्प करेल या बाबतीत. बेसिकली नी रिप्लेसमेंट म्हणजे काय? नी रिप्लेसमेंट एक लेटेस्ट टेक्नॉलॉजी आहे. याच्यामध्ये आपण गुडघ्यामध्ये जे आर्थरायटिक पार्ट आहे त्याला आपण रिप्लेस करतो. रिप्लेस केल्यानंतर जो आपला पेनफुल पार्ट आहे तो जातो आणि मग बेसिकली आपल्याला मूवमेंट आणि मोबिलिटीमध्ये फरक पडतो. याच्यात घाबरायचं असं काही कारण नाही आहे. विथ लेटेस्ट टेक्नॉलॉजीज आणि जे ॲडव्हान्स मेडिकेशन्स आहेत, नी रिप्लेसमेंटची सक्सेस रेट इज ऑलमोस्ट अप टू 99.9%. तर याच्यात भीतीदायक म्हणजे लोकांच्या मनात एक प्रश्न भरपूर येतो की मला पहिल्यासारखं चालता येईल की नाही. तर याच्यात काही घाबरायचं कारण नाही आहे. इमिडिएटली आफ्टर सर्जरीज लाईक विदिन 12 to 24 आवर्स तुम्ही चालायला किंवा उभं राहायला चालू करतात. आणि रिगार्डिंग द पेन याच्यात विथ ॲडव्हान्स मेडिकेशन पूर्णपणे सर्जरी जी आहे ही पेनलेस असते आणि पोस्ट ऑपरेटिव्ह जो ऑपरेशन नंतरचा पण टाईम असतो तोही ॲब्सोल्युटली पेनलेस असतो. थोडंफार पेन असतं जे मॅनेजेबल आहे विथ मेडिकेशन्स आणि हे पेन परमनंट नसतं. जे तुम्हाला अगोदर जे गुडघे दुखायचा जो प्रॉब्लेम असतो हे त्याच्यापेक्षा नक्कीच कमी असतं आणि हे ग्रॅज्युअली कमी होत जातं आणि एका क्षणाला नाहीसं होतं. आणि मोबिलिटीबद्दल काही चिंता करायची नसते याच्यामध्ये, कारण मोबिलिटी तुम्हाला एक्सेसिव्हली आणि फ्रीली खूप लवकरच मिळते कम्पॅरेटिव्हली टू अदर ऑप्शन्स. आणि डॉक्टर, मी असं पण ऐकलं होतं की विदाऊट सर्जरी पण खूप सारे ट्रीटमेंट्स आहेत की त्याच्यामुळे ही गादी परत बनू शकते असते. सो हे खरं आहे का सर्जरीच करावी? ओके, आता मला हे क्लिअर करायला आवडेल. बेसिकली ऑस्टिओआर्थरायटिस जे आपण हे गुडघ्यांचे झीज झालेली हे म्हणतो, हा गादीचा आजार नाही आहे. लोकांना हे गैरसमजूत समजवली गेली आहे की हा गादीचा आजार आहे. गादी ही निर्जीव गोष्ट आहे, ही कधी दुखत नसते. याच्यात जी झीज होते ही कार्टिलेजमध्ये होते, जे आपण मराठीमध्ये कुर्चा जे म्हणतो. जेव्हा तो घासला जातो बोनचा रॉ सरफेस एक्सपोज होतो आणि तो घासल्यामुळे जे पेन होतं त्याच्यामुळे हा आजार आपल्याला एवढा दुखतो. हे आपल्याला फोकस करायचं आहे कार्टिलेजवर. कार्टिलेज पण आपलं जे एकदा गेलं ते परत येत नाही. जे ओरिजिनली देवाने दिलेलं आहे दॅट इज कॉल्ड एज हायलाईन कार्टिलेज. पण जेव्हा आपण ते नवीन प्रकारे बनवायचा प्रयत्न करतो इट इज रिप्लेस्ड बाय फायब्रो कार्टिलेज, जे एवढं स्ट्रॉंग नसतं की जे नॉर्मल गुडघ्याची फंक्शन देईल. तर इट इज ऑलवेज ॲडवायझेबल की जेवढी कमी झीज होईल तेवढं इट इज ॲडवायझेबल आणि जेवढी झीज आहे तिला तेवढंच थांबून ठेवणं हे खूप महत्त्वाचं आहे. भलेही हा गादीचा आजार नाही आहे, ही गैरसमजूत लोकांची दूर करायला पाहिजे.